हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी चमचमीत हिरवा वाटाणा. तर वाटाण्याची मी ही रस्सा भाजी करणार आहे. त्यासाठी मी इथे 3 चमचे गरम तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे घातले, जिरे फोडणीला घातले. जिरे तडतडले की त्यामध्ये एक मोठा टोमॅटो घातला बारीक चिरून. आता टोमॅटो आपल्याला चांगला नरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातली, एक अर्धा चमचा घातली. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. टोमॅटो थोडेसे नरम झाले, थोडेसे फ्राय झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ. आता मी ह्या भाजीसाठी वाटाणा आणि बटाटा थोडंसं मीठ आणि साखर टाकून उकळून घेतला आहे पहिले. आता मी ह्या टोमॅटोमध्ये घातली आहे हळद पाव चमचा, हिंग घातला आहे चिमूटभर हिंग घाला. नंतर मग आपले जे आवडीनुसार मसाले, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, गरम मसाला, लाल गरम मसाला घातला आहे 1 मोठा चमचा, आणि त्यानंतर घातली आहे काश्मीरी मिरची पावडर 1 छोटा 1.5 चमचा. असे हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता हे मसाले चांगले एकजीव झाले की यामध्ये मी घालणार आहे कांदा, खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण तुमच्या आवडीनुसार. घट्ट तुम्हाला कसा हवा रस्सा, दाटसर हवा आहे की पातळ हवा, त्यानुसार तुम्ही वाटण घाला. इथे मी 3 चमचे ओल्या आणि खोबऱ्याचं वाटण घातलं आहे. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा, तेल सुटूसतर. चांगलं तेल सुटलं ना तोपर्यंत आपल्याला हे चांगल्या प्रकारे फ्राय करायचं आहे मीडियम गॅसवर. हे बघा, असं चांगलं तेल सुटलं पाहिजे. बघा, आता मसाला आपला चांगला परतून झाला आहे, कलर पण त्याचा चेंज झाला आहे. मस्त मसाला चांगला परतून झाला की हे बघा, हिरवे वाटाणे आणि बटाटा असं मी ह्यामध्ये उकळून टाकलेला आहे. वाटाणा शिजवताना त्यामध्ये थोडीशी साखर घालायची चिमूटभर, म्हणजे जो वाटाणा असतो ना तो हिरवागार वाटतो. थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर. आता हा वाटाणा आपण चांगल्या प्रकारे एकजीव करावा. वाटाणा शिजवताना जे पाणी उरलं होतं तेच मी ह्यामध्ये घातलं. थोडंसं तुम्हाला दाटसर वाटलं तर थोडंसं अजून पाणी घाला. आता यावर मी झाकण ठेवेल आणि हे चांगलं 5 मिनटं चांगलं शिजू देईल, तेल सुटू. बघा, एक 5 मिनटं झालेले आहे. आता मी हे झाकण काढते. आता हे बघा, चांगल्या प्रकारे तेल सुटलं आपलं. आपली वाटाण्याची भाजी मस्तपैकी गरमागरम रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपी पाहत राहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.